कार्यक्रमात आज आपण ऐकूया मनमोर. लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार. विख्यात समाजशास्त्र हर्बर्ट स्पेन्सर म्हणतात, समाजाची प्रगती अथवा अधोगती, विकसितपणा, मागासलेपणा हा मुख्य त्या समाजातल्या स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या वर्तणुकीवर अर्थात सामाजिक दर्जावर अवलंबून असतो. मंडळी, ऋग्वेदांच्या ऋचांची निर्मिती करणारी लोपामुद्रा अगस्ती मुनींची पत्नी होती. गार्गी मैत्रेयी उपनिषदाच्या तत्वज्ञानावर चर्चा करत असत. वेदांच्या अनेक रचना आणि गार्गी संहिता लिहिणारी गार्गी आपण ऐकली आहे. रामायणामध्ये कैकेयी, कौसल्या, तारा यांना मंत्रविदू म्हटलं आहे. युद्धशास्त्रामध्ये त्या निपुण होत्या. महाभारतात द्रौपदीला पंडिता म्हटलंय, कारण युधिष्ठिर आणि भीष्मांच्या सोबत धर्म आणि नैतिकतेवर ती चर्चा करत असे. वैदिक काळ स्त्रियांच्यासाठी सुवर्ण काळ होता. पुढे गुप्त काळापर्यंत क्षत्रिय स्त्रियांना शिक्षणाची सुविधा मिळाली, पण उत्तर वैदिक काळापासून पुढे स्त्रियांवरती बंधनं येत गेली आणि त्यांचा सामाजिक दर्जाही खालावतच गेला. राजकीय अस्थिरता, परकीय आक्रमणांनी स्त्रियांचं स्वातंत्र्य आकसतच गेलं. 18व्या शतकात तर सती, बालविवाह असे प्रकार होते. विधवांना पुनर्विवाहाची परवानगी नव्हती. पण या सगळ्या गोष्टींना समाजसुधारक महात्मा फुलेंनी विरोध केला. स्त्रियांना शिक्षण मिळावं म्हणून आपली पत्नी सावित्रीबाई आणि बहीण सगुणाबाई यांना त्यांनी शिक्षण दिलं, पण कर्मठ समाजाने त्यांना बहिष्कृत केलं. यावेळी ज्योतिबांचे मित्र उस्मान शेख आणि त्यांची पत्नी फातिमा शेख यांनी त्यांना आश्रय दिला. इतकंच नाही तर शाळा सुरू करायला मदतही केली. 1852 साली फुलेंच्या 3 शाळा होत्या. त्यात 273 मुली शिक्षण घेत होत्या. पण 1857 साली सरकारने या शाळांचं समर्थन काढून घेतलं आणि या शाळा पुढे बंद पडल्या. समाजातलं स्त्रियांचं स्थान उंचावण्यासाठी फुलेंनी अथक प्रयत्न केले. विधवांच्या पुनर्विवाहाला त्यांनी चालना दिली. त्या काळामध्ये विधवांवर खूप अत्याचार होत असत आणि त्यातून ती गर्भवती राहिली तर भ्रूणहत्या करत असे. अशा वेळी फुलेंनी गर्भवती विधवांच्यासाठी सुरक्षित ठिकाणी बाळाला जन्म देण्यासाठी घर सुरू केलं. ते 1880 पर्यंत हे बालहत्या प्रतिबंधक केंद्र सुरू होतं. मंडळी, जाती, वर्णमाला यांना महात्मा फुलेंनी नेहमीच विरोध केला. समाजातल्या अनेक चुकीच्या चालीरीतींना त्यांनी विरोध केला. 1882 मध्ये शिक्षण आयोगाच्या सुनावणीमध्ये फुलेंनी खालच्या जातींना शिक्षण देण्याची मागणी केली. मंडळी, आज 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिबा फुलेंचा स्मृती दिन. 18व्या शतकातील अनेक समाज सुधारकापैकी एक महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांना आंबेडकरांनी देखील आपल्या 3 गुरूपैकी एक मानलं होतं. आज समाजात स्त्री ज्या ठिकाणी पोहोचली आहे त्याचं श्रेय महात्मा ज्योतिबांच्या अथक परिश्रमालाच आहे. त्यांच्या आणि सावित्रीबाईंच्या त्यागामुळे आज पुन्हा स्त्रीला समाजात मान सन्मान मिळायला लागला आहे. समाजशास्त्रज्ञ हर्बर्ट स्पेन्सरच्या व्याख्येप्रमाणे समाज नक्कीच विकसितपणाच्या टप्प्यावर लवकरच पोहोचेल. समाजातल्या सर्व थरातल्या स्त्रियांना भारतात आदरणीय स्थान मिळेल आणि तीच खरी महात्मा फुले यांना श्रद्धांजली असेल.